नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार न्यूज 24 मध्ये. आणि आज मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आलोय देवगाव या गावामध्ये. आपण आज जाणून घेणार आहोत मोहगणी पिकाबद्दलची सविस्तर माहिती. कशी लागवड करायला हवी, व्यवस्थापन कसं असायला हवं, यासोबत खत पाणी कसं द्यायला हवं, त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचे असते का, सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेऊयात. दादा, स्वागत आहे आपलं. सर्वप्रथम आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव मदन संतोष बोंद्रे, राहणार देवगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबादमध्ये. मी शेती आणि ग्रामरोजगार सेवक दोन्ही पदावर काम करतो आहे. अच्छा, आपण जाणून घेऊयात. मला सांगा, मोहगणी लागवड करताना साधारण आपण जमीन कशी निवडायला हवी आणि कशी लागवड करायला हवी? जमिनी तर मी असं सांगेन की जमीन कुठल्या प्रकारची चालते, त्याला जमिनीचं काहीच अडचण नाही आहे. फक्त एक ज्या जमिनीमध्ये ज्यावेळेस पाऊस काळ असतो त्यावेळेस साधारण 2 महिन्यापेक्षा जास्त काळ पाणी टिकणार नाही, म्हणजे तुंबणार नाही, अशी जमीन त्याला चालत नाही. आणि दुसरं एक, तिचा खडक जर 5 फुटावर असेल, म्हणजे तो जो निब्बर आपण पाषाण ज्याला म्हणतो, तर ते एक चालत नाही. आणि ज्या ठिकाणी सोपं गणित शेतकऱ्याला, की ज्या ठिकाणी झाडाचा बुंदा 3 फुटाचा किंवा 1 मीटरचा असेल, तर त्या क्षेत्रात तुम्ही बिनधास्त लागवड करू शकता, त्याला काहीही अडचण नाही. हां, लागवड करताना साधारण किती अंतर 2 झाडांमध्ये असणं अपेक्षित आहे? 2 झाडातलं अंतर 10 फूट आणि मीटरमध्ये सांगायचं ठरलं तर 3 मीटर असलं पाहिजे. मोहगणीमध्ये आणखीन कोणकोणत्या जाती प्रजाती आहेत आणि चांगली व्हरायटी नेमकी कोणती आहे? मोहगणीमध्ये आमचा जेवढा अभ्यास आहे त्याच्यामध्ये जवळपास बऱ्याच जाती आहे, 32-33 जाती आम्ही ऐकल्यात. पण सगळ्यात त्यात जे टॉप व्हरायटी जर कोणती असेल तर मोहगणी स्वीटानिया मायक्रोफिला हीच जात बेस्ट आहे. कारण ती ज्यावेळेस बनतं ना तिचं लाकूड, तर ते ऑटोमॅटिक त्याला लक्कड पालिश मारायची आवश्यकता नसते. ते ऑलरेडी आतून म्हणजे लाल असतं ते लाकूड, लाल कलरचं, लाल कलर, गडद कलरचं. आपण जेव्हा रोपे आणतो लागवडीसाठी साधारण काय हाईट असायला हवी किंवा काय एज असायला हवं त्या रोपांचं, आणि साधारण किती रुपयांना हे रोप मिळतं? त्या रोपाची जी हाईट आहे ही साधारणतः 2 फूट ते 3 फुटाच्या दरम्यानच असायला हवी. 2 फुटापेक्षा कमी जर असेल 2-4 इंच तर चालतं आहे, पण 3 फुटापेक्षा जास्त नको आहे. कारण काय होतं, त्याच्या ज्या मुळा आहेत तर त्या जमीन लवकर धरीत नाही, जमीन लवकर पकडीत नाही. त्याच्यामुळं 3 फुटापेक्षा कमी, आणि मी तर सांगाल 1.5 फुटापासून पुढचं असलं तरी चालतं आहे, पण त्यापेक्षा 1.5 फुटापेक्षा कमीही नको आहे आणि 3 फुटापेक्षा उंचही नको आहे. आणि हे जे झाडं आहे हे आम्ही ज्यावेळेस घेतलेत कंपनीकडून, तर त्यावेळेस ते झाडाची किंमत आम्हाला 30 रुपये झाडाला सांगितली. आणि त्यांचं ते व्हिजिट, करार, बाकीच्या सगळ्या गोष्टी करून आम्हाला ते 34,900 रुपयामध्ये पडलं, समजा 35,000 रुपये. अच्छा, एकूण किती रोपांची लागवड आपण केलेली आहे आणि लागवड करताना काय काळजी घेणं गरजेची? मी 444 रोपाची लागवड केली. कंपनीने मला 500 रोपं दिली. काळजी एकच करायची आहे की आपण आपल्या शेतामध्ये, आता सगळ्या शेतकऱ्याला माहिती राहतं की आपली जमीन ही कोणत्या क्वालिटीची, कारण त्याच्या 2-3 पिढ्या तिथं गेलेल्या असतात. त्यामुळे त्या शेतकऱ्याला पक्की जाण आहे की ही लागवड करत असताना गड्डं ज्यावेळेस आपण खांदतो त्यावेळेस त्याला हुमणीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि त्याची साल खराब होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे, बाकी दुसरी काळजी काहीच घ्यायची गरज नाही. शेतकऱ्याला ऑटोमॅटिक माहिती आहे त्याला की त्याला पाणी कधी द्यायचं आहे, त्याचं काय करायचं आहे, ते सगळ्या गोष्टी बरोबर त्या शेतकऱ्याला नॉलेज आहे. मला सांगा, यासाठी काही फवारणी घेणं गरजेचं असतं का, किंवा काही खत देणं याला गरजेचं आहे? फवारणी तर मला आता हे जे झाडं झालेत, तर मी आता 14 महिने झाले त्याला लावून, तर मला फवारणीची आवश्यकता लागलीच नाही. कारण ते ऑलरेडी त्याच्यावर, आता तर इकडं हे लिंबाचं झाड दिसतंय तुम्ही, त्या लिंबाच्या झाडावर ते काय भुंगा, हुमणीचा जो किडा असतो तो त्याला खाल्लं त्याला, पण याला बिलकुल नाही खाल्लं. कारण ह्या झाडामध्ये प्रतिकारक क्षमता जी आहे ती चांगली आहे, त्याच्यामुळं फवारणीची काही याला आवश्यकता नाही. हां, खताचं जर तुम्ही म्हणाल तर खत त्याला रासायनिक खत द्यावंच लागतं.
थोडंफार दिलं तर म्हणजे बनतं ते झाड. बरं. कारण आपल्या जमिनीतून त्याला जे काही म्हणजे अवेलेबल होणारं जे अन्न आहे त्याच्यावालं, कारण आपण सेंद्रिय शेती आता कळायला लागली आपल्याला की गरजेची आहे. बरं. आणि आपण त्याच्याकडं चाललो आहे, पण थोडा वेळ लागेल. साल 2 सालात आपण तिकडं पूर्णतः जाणारच आहोत. जाणारच. बरोबर. एकूण किती वयवर्ष असणारं हे पीक आहे, काय सांगा? सर याचं पीक 12 वर्ष असणार आहे. 12 वर्षापर्यंत हे ठेवायला चालतं. त्याच्यानंतर त्याची कापणी झाल्याच्या नंतर त्याला सेकंड फ्लॅश पण येतो, ज्याला आपण म्हणतो की एकदा कापल्याच्या नंतर त्याला नंतर परत फूट फुटते आणि त्यातला एकच फुटवा ठेवायचा आहे. आपण साधारणतः 30 वर्ष त्याचे फुटवे घेऊ शकतो. 30 वर्षापर्यंत म्हणजे 3 कापण्या त्याच्या करू शकतो. पहिली फ्रेश, सेकंड आणि थर्ड. हां, जसं ऊसाचं ते राहतं दुसऱ्या वर्षावर, तिसऱ्या वर्षावर, त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. बरं. आणि मला सांगा, आपण जसं सांगितलं की साधारण एक 10 वर्षांचं हे पीक आहे. 10 वर्षानंतर हार्वेस्टिंगला येतं. मात्र हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण त्याला मार्केट कुठं उपलब्ध असणार आहे, काय प्रति टनानं किंवा क्विंटलनं हे विकणार आहे, साधारण एकरी किती उत्पादन होतं? हे बघा, आता साहेब शेतकऱ्याचे प्रश्न खूप आहेत. अशा कितीतरी कंपन्या आल्यात, शेतकऱ्या फसवलेले पण आहेत. ते तुमच्यापर्यंत आतापर्यंत आलंच असेल. पण एक विषय असा आहे की लाकूड हे प्राचीन काळापासून आजच्या परिस्थितीतसुद्धा लाकडाला किंमत आहे. आता येड्या बाबळूचं लाकूडसुद्धा लोक 5,000 रुपयानं विकतात, जे की सर्रास. आता इथं आमची इथं सुकना नदी आहे. त्या सुकना नदीत कुठून लोक येते काय माहीत, त्या येड्या बाबळे ज्या नदीच्या पात्रात उगलेल्या आहेत त्या उपटून घेऊन जातात. मग ते 5,000 रुपये टनानं लाकूड विकतं आहे. तर हे 7 वर्षात मॅच्युअर होणारच आहे. आणि एक झाडाचं 1 टन जरी झाड उत्पादन मिळेल आपला 1 टन, तरीसुद्धा आपण शेतकरी फसल्या जात नाही इथं. आणि आपल्या 5,000 रुपये उत्पादनातून 444 4 5 20 लाख रुपयेसुद्धा शेतकरी 10व्या वर्षी घेऊ शकतो. त्यामुळं मला बरेचसे लोक म्हणतात, अरे लाकूड लावलं आहे तुम्ही, याला तुमची फसवणूक होईल, हे होईल ते होईल. अरे फसवणूक झाली, फसवणूक असं धरून चला आपली. मी म्हणतो त्या कंपनीने लाकडं नाही नेली. मग हे जे लाकडं आहेत याला आपण लावल्याच्यानंतर तोडाची परवानगी शासन देणारच आहे आपल्याला. त्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण त्या कृषी कायद्यात लिहिलेलंच आहे की जर शेतकरी उत्पादन म्हणून घेतोय तर साहजिकच त्याला तोडाची परवानगी आहेच. कारण त्याचा उदरनिर्वाह त्या शेतीच्या जीवावर चालतोय. मग ते लाकूड 1 टन 5,000 रुपयात विकलं तरीसुद्धा आपल्याला 20 लाख रुपये मिळतात. त्यामुळं हे जे शेती आहे ही फायद्याची शेती आहे. आणि दुसरा जो विषय जागतिक तापमानवाढीचा. आता आमचे वडील कमी शिकेल होते, 3री 4थी पास. त्याला फक्त आपल्या उत्पादन काढायचं आणि आपल्या लेकरा बाळाला शिकायचं ही त्यांच्या डोक्यात होतं त्यावेळेस. आता त्यांनी दमादमानं आपल्याकडे आता हँडओव्हर केला आहे कार्यक्रम शेतीचा. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतीतून उत्पादन कसं घ्यायचं आणि कसं वाढायचं. आता ठीक आहे, साहजिक एका एकरमध्ये आपण बाजरी घेऊ शकतो, त्याच्यानंतर गहू घेऊ शकतो. एका एकरमध्ये आपलं जे अन्नधान्य लागतं शेतकऱ्याला आपण ते घेऊ शकतो. मला सांगा, आपण जसं इतर पिकांचा उल्लेख केला तसं आपण हे पीक घेत असताना यामध्ये कोणकोणते आंतरपिकं घेऊ शकतो आणि साधारण किती वर्षापर्यंत हे पीक घेऊ शकतो? नाही, याच्यामध्ये साहेब आता तुम्ही बघितले 10 फूट अंतर म्हणजे भरपूर आहे आणि सरळ वाढणारं झाड आहे. याच्यामध्ये मी स्वतः कपाशी घेतली. कपाशीमध्ये मला बरं उत्पन्न, यंदा पाऊस जास्त होता पण तरी ठीकठाक उत्पादन आलं आहे. आता नंतर कांदा घेतला आहे. आता कांदा घेतल्याच्यानंतर मध्ये 2 महिने जमीन आपली तापणार आहे. कारण आता याच्यामध्ये फनाट बिनाट आणून कांदा काढल्यानंतर तापणार आहे. परत पुढच्या वर्षी मी याच्यात नियोजन आहे माझं की मी याच्यामध्ये बाजरी घेणार आहे आणि बाजरी झाल्याच्यानंतर गहू घेणार आहे. म्हणजे पिकाचं जे नियोजन आहे आपण आपल्या पद्धतीनं आपल्या परिसरात जे योग्य आहे. आता तुम्ही माणसानं ऊस घ्या, ऊस चालणार नाही. हां, दुसरं तुम्ही आता ज्वारी आहे, ज्वारी चालते याला. पण ज्वारी कशी चालते की तिला पाटानं पाणी 1 किंवा 2 देऊ शकतो आपण. जास्त पाणी जर दिलं आणि त्याच्यावर चिकटा जर पडला, त्या झाडावर जर चिकटा पडला त्याच्या आघाडीवर जे त्याला शेंडा येतो त्याच्यावर परिणाम व्हायची शक्यता आहे. बाकी पिकं आपल्या पद्धतीनं आपण घेऊ शकतो, काही अडचण नाही. आमची तर मोसंबीमध्ये सुद्धा लोकांनी लागवड केलेली आहे आणि एकदम चांगल्या दर्जाचं. आता आमच्या चुलत्याचं तिकडं ते दिसतंय तुम्हाला, एकदम उत्तम दर्जाचं त्यांचे झाड आहेत तिकडे बी मोसंबीमध्ये सुद्धा.
आणि कारण मोसंबी 20-25 वर्षे चालते, त्याच्यामध्ये हे झाडसुद्धा चालायला काहीच अडचण नाही. आणि तुम्ही बघू शकता, आपण एखाद्या वेळेस तिकडं पण जाऊन ते तुम्हाला दाखवू शकतो मी. नक्कीच. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोहगणी पीक तुम्ही देखील घेऊ शकता. यासोबतच मोहगणीविषयी आमचे 1-2 लाईव्ह देखील आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आणखीन याबद्दलची सविस्तर माहिती आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. रोजगार आम्हीची माहिती सांगायची तुम्ही पुढच्या व्हिडिओ. बरं, ठीक आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथं थांबण्याची. थांबूयात. धन्यवाद. रोजगार हमीची